बघा आम्ही पोचलो ना दादा, फायनली पोचलो. हे बघा घाटावर लागतं शिंगरोबा मंदिर. हे बघा मला पालखी इकडे येते ना दादा. हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर आमचं कालपासूनच ठरलं कुठेतरी फिरायला जायचं नाही नो, कारण की मे महिना पण आमचा असाच गेला आणि जून पण असाच गेला. तर आता आम्ही जुलैमध्ये डायरेक्ट फिरायला कुठे झालं माहिती का? ते पण आम्ही रेणुकाला नाही नेत आहे नो. आणि रेणुका कशी अशी आधी मध्ये जातच असते, पण मी कुठेच जात नाही नो. मी कुठे जाते, मला नेतच नाही कुठे तुम्ही लोक. तर धनंजय दादाला मी बोलली, दादा चल आपण एकरीला जाऊया. तो मला बोलतो बघूया, सांगतो मी तुला नाही नो, कारण त्याला पाऊस भरपूर पडतोय ना. तर मम्मी बोलली चल जाऊया, कधी जायचं ते सांग, मग आपण निघूया. तो बोलला आज जाऊया. तर आम्ही आता निघालोय. तो थांबलाय, माझी वाट बघतोय. आणि वाजले सकाळचे 9 वाजलेत. आता पोचायला किती टाइम होईल? आई तू कुठे झाली? चल येतेस? हा गाडीवर चालले. थांबा आता मी आईच्या पहिल्या पाया पडते. हा पहिल्यांदा मी एवढ्या लांब चालले एकरीला. आई कधीच नाही गेली ना, म्हणजे गाडीवरच. असं 4 व्हीलर मध्ये भरपूर वेळा गेले, बोलून सोय नाही. हा गाडीवर पहिल्यांदा चालले ना. ते पण मी चालले म्हणून त्याला सांगितलं चल मला घेऊन. ते काय असं जवळ पण नाही ना रेणू. हा दर्शन घेऊन जावाचं असतं का पहिल्या आईचं? सगळ्यांचं देवांचं दर्शन घेऊन जायचं, कारण की देवा नीट न्या नीट राहा रेणू, बरोबर ना? हा मावले मातुसरे आई आईलो हॅलो बाय बँक जाम भारी वाटते पहिल्यांदा शाळेत चालल्यावर. तयारी पण नाही केलीस तशी? मला पाऊस गाडीवर रेनकोट घे शाळेत चालली. आणि आता आम्ही कुठे आलो दादा? रसायनीला पोचलो आम्ही. जाम भारी वाटतंय, पण तिथे पाऊस नाही आला तरी पण इथं तरी ऊन आहे. पण बघू शकता जाम भारी पडलाय. एक साईडला ऊन पडलाय दादा, इकडे कोणता पडला आणि इकडे धुका आहे. आता घाटाची सुरुवात होती. आता ना पालखी पण इकडनं जात असेल ना आता. पण इकडे येते हवा नाही का, बरं वाटतं ना. जाम भारी आहे. आता आम्ही घाटावर ऊन आला रे. वातावरण दादा शांत वाटतं ना एकदम. एक नंबर वातावरण आहे दादा, खतरनाक. नाही नाही पोटात दुखायची ढोंग लय खतरनाक. काय बोलतो? हे खोपोली गाव आहे. एक नंबर ऊन पडला आणि इथे धुका आहे बघ ना. खतरनाक वाटतं एकदम. स्वर्ग. हा स्वर्ग ना. बघा आम्ही पोचलो ना दादा, फायनली पोचलो. जाम भारी वाटतंय खरंच. एकविरा माते की दादा भारी ना. ही नागमोडी वाट डोंगर
वातावरण तर खूप म्हणजे खूप भारी वाटते आम्हाला, बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही चढायला पण घेतलं, बघूया गर्दी आहे की नाही वरती. मला वाटतं हसेलच, कारण की आज बुधवार आहे आणि आम्ही मस्त चॉकलेट खात चाललोय ना दादा. हसेल का गर्दीवरती? हा आज बुधवार आहे दादा, हसेल पण. तुला काय वाटतंय? आता एवढी नसणार पावसाची, काय माहिती. जरा पाऊस पडायला पाहिजे होता ना, मजा आली असती ना. जाताना पडू. आता नको. जाम भारी वाटतंय, वातावरण जाम भारी आहे. आम्ही लगेच पोचलो, पण उन्हाळ्याचे टाइम लागतंय ना चढायला, पावसाचे दम नाही लागत म्हणून काय वाटत नाही. जाम भारी वाटतंय पण खरंच ना दादा. आणि थोडा थोडा आता पाऊस आलाय पोचल्यावर. आताच आमचं दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं ना दादा. थोडीशीच गर्दी होती ना, मस्त वाटलं ना. पाऊस पण पडून गेला आणि जसं आम्ही बाहेर तसं पाऊसच गेला. निघालो आता आम्ही जायला. डायरेक्ट आता कुठे जायचं दादा? हा सागर ढाबा. कुठे? सागर ढाबा जेवायला. आज काय खाशील, नॉनव्हेज का व्हेज? हा चला मग आता आम्ही खालीच भेटतो डायरेक्ट. अरे वावतंय ना रे, नातं का भिजायला? नातं भिजायला तिथला ना आला बघ ना, इकडे मस्त आलाय ना, जाम भारी. 25 रुपये जायला जागाच नाही. आम्ही आता निघालो एकरीवरनं. आता कुठे जाणार आहे दादा? जेवायला. जेवायला ना, आता जेवायला जाणार. काहीच नाही वाटलं ना, लय भारी वाटलं ना. गर्दी नाही का काय नाही, थकवा नाही जाणवला, लय भारी ना, खरंच ना, जाम भारी वाटला. आता डायरेक्ट जेवायला चाललो आम्ही. आता आम्ही आलोय जेवायला, थोडंच अंतरावर आहे मंदिरापासून, म्हणजे बाहेर आल्यावर. सूरज ढाबा आहे ना दादा, बरोबर ना? काय मागवतो? नॉनव्हेज खायचं दादा, काय खाणार? चिकन अंडी. चिकन हंडी खरं नाही. तर चिकन हंडी आणि रोट्या ना ठेवला आहे तुम्ही. दादा आल्याला लगेच घसरला, मस्त लिंबू पिल्ला ना दादा. कसं लागते? खालास का? हा ना, एकविरीला यायचं होतं म्हण का? खालास का? बघ टेस्ट बघ कशी. टेस्ट एक नंबरच आहे. मग परत आलायस का? बघा कशी लागते, जाम भारी. चला आता मी पण जेवते, कारण की आम्हाला पण भूक लागली. सकाळपासून काहीच नाही खाल्ले, त्यांनी तर काहीच नाही खाल्ले. मी तरी चहा पिऊन आले घरातून. तर मी हा दुसऱ्या दिवशी ब्लॉग संपवते, कारण की काल जाम दमलो ना नो. कारण की मी पहिल्यांदा गाडीवर गेलतो. असं अचानक आम्ही कधीच, एवढी मोठी झाली पण मी कधीच गाडीवर नाही गेली. तर दादा बोलला का आपण जाऊया का एकविरीला, तर मी बोलले मी पण येते. आणि एवढा दिवस मी त्याला, किती दिवस झाले मी सांगत होती दादा आपण एकविरीला जाऊया ना नो. तर रेणू बोलते मी जाईन. तर मी रेणूला बोलली तू नको जाऊ यावेळेस, कारण की नवरात्रीत ती गेलेली ना, मग आता बोलली मी जाते ना रेणू. तर जाम भारी वाटला. आणि पावसाळ्यात तुम्ही पण नक्की जावा, कारण की खूप भारी वाटतं. आणि धुका तर बघशील तर रेणू, जाम भारी धुकात. आता मध्येच काय आला काय कांद. तर लय भारी वाटला खरं सांगते मी. तू जाशील का नाही? मग आता तुझा पायाला जरा थोडा काय झालाय रे, तू लागलाय ना, म्हणून ती गेली नाही. आणि मी तिला बोलली मी तुला यावेळेस पाठवणारच नाही, कारण की मला एकदा तरी पावसाळ्यात जायचं होतं. तर खूप भारी वाटलं. आणि दुखात जाम. आणि थंडी बघशील ना, आपल्या इथे तरी गरम होतोय, पण त्यात थंडी बघशील ना, जाम भारी. हा जाम भारी.
तर व्हिडिओ आहे ते मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जे माझे नवीन व्हिडिओ बघत असतील ते नक्की मला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या.